ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. खरा संन्यासी कोण? भाग 4. ओव्या आहेत 48 ते 53. मागच्या भागात ज्ञानदेवांनी सांगितलेली कर्मयोगाची काही वैशिष्ट्ये पाहिली. त्याचबरोबर शंकराचार्य संन्यास या संकल्पनेकडे कसे पाहतात तेही पाहिले. आता ज्ञानदेवांची संन्यासाकडे असणारी दृष्टी कशी आहे ते पाहावयाचे आहे. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडावे बद्धक, तरी टाको टाके अनेक मांडीची तू. याशिवाय नित्यनैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाले तर त्या कर्माला तो म्हणतो हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाकीन. पण हे कर्म टाकले की लागलीच तो दुसरे कर्म करण्याचे आरंभतोच. जैसा क्षाळूनिया लेपू एकू, सवेची लावीजे आणिकू, तैसेनी आग्रहाचा पायकू विचंबे वाया. जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावावा, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे, की त्याची संन्यास सवा ठेवीजे सरीसे पुरती. डोक्यावर अगोदरच स्वभावतः गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच. ते टाकण्याकरता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन्हा संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पाची. म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा न उल्लंघता ज्ञानयोगाने सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्य तेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. ऐक, जो संन्यासी आहे तोच योगी आहे अशी आपली एकवाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले आहे. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. ज्या ठिकाणी टाकून दिलेला संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व म्हणजे ब्रह्म प्राप्त होते. असे हे ज्याच्या अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय. कर्मयोगाची केवळ स्तुती करण्याकरता कर्मयोगाला कर्मसन्यासाच्या पंक्तीला बसवले आहे. वास्तविक कर्मसन्यास श्रेष्ठ असून कर्मयोग गौण आहे असे शंकराचार्यांचे मत आपण पाहिलं. पण ज्ञानेशांनी असा मुख्य गौण भेदभाव केलेला नाही. उलट अहमबुद्धी व फलाशा टाकून उचित कर्मे करणारा कर्मयोगी तोची संन्यासी असे चकाराने म्हटलेले आहे व निरग्नी व अक्रिय मनुष्य संन्यासी नव्हे असे स्पष्ट सांगितलेले आहे. योग म्हणजे परमात्म स्वरूपाशी ऐक्य पावणे. त्यासाठी अंतःकरण वृत्ती परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर झाली पाहिजे. त्यासाठी मन विषयांपासून अलिप्त असले पाहिजे. विषयांपासून अलिप्तता हा मुद्दा महत्वाचा आहे. मग असे अलिप्त मन संसारात असले किंवा वनात असले तरी काही फरक पडत नाही. उलट संन्यास घेऊन वनात गेले व मन जर विषयांचे चिंतन करू लागले तर तो संन्यास काय कामाचा. मनुष्य काही वेळा कर्म बंधन करणारे आहे असे मानून त्या नित्य नैमित्तिकादी कर्मांचा त्याग करतो. पण मनात विरक्ती उद्भवलेली नसते. मग तो दुसरे कर्म आरंभतो. गृहस्थाश्रमातील कर्मांचा त्याग करून संन्यास घेतो. त्याचा तो कर्मसन्यास हा केवळ आग्रहच ठरतो. त्याच्या बाबतीत काय होते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की गृहस्थाश्रमाचे ओझे डोक्यावर आधी आहेच, ते टाकण्याकरता संन्यास घेतला. पण त्याचबरोबर तो संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे डोक्यावर घेतो. त्यामुळे एक कर्म टाकून दुसरे स्वीकारलेच जाते. मग कर्माचा त्याग घडतो कुठे? त्याचे ते वागणे म्हणजे एक लेप धुवून टाकायचा आणि दुसरा लेप लावायचा तशा प्रकारचे ठरते. संन्यास घेतला की सर्वच नवीन राहणीमान स्वीकारावे लागते. संन्यास घेतला म्हणून सर्वच कर्मांचा काही त्याग करता येत नाही. पोटाला भूक लागणे, झोप येणे हे काही सुटत नाही. संन्यासाच्या कडक नियमांचे पालन करावे लागतेच. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे नवीन ओझे तो डोक्यावर घेतो. जोवर प्रकृतीचा संग आहे तोवर कर्मांचा त्याग करणे शक्य नाही.
तेव्हा मी कर्मत्याग केला असं म्हणणं म्हणजे तो दुराग्रह आहे. तेव्हा कर्माची रेखा नोलांडिता, कर्माचरणाची मर्यादा न ओलांडता मनुष्याने विहित कर्मे अहंकार व फलाशा सोडून करावीत, असं ज्ञानेशांचं सांगणं आहे. एकूण ज्ञानेशांनी मूळ हेतूशी सुसंगत असं विवेचन केलेलं आहे. येथे कर्माची रेखा नोलांडिता या चरणानं अप्रत्यक्षपणे ज्ञानदेवानी सीतेने जी लक्ष्मण रेषा ओलांडली व तिला त्याच्या भयानक परिणामांना सामोरे जावे लागले त्या कथेकडे संकेत केला आहे असं वाटतं. पण सीतेचे लक्ष्मण रेषेचे उल्लंघन ही कथा वाल्मिकी रामायणात नाही, ती एकनाथांनी आपल्या भावार्थ रामायणात वर्णन केलेली आहे व एकनाथ ज्ञानदेवांच्या नंतर 200 वर्षांनी होऊन गेलेले आहेत. परंतु 13व्या शतकातील रघुनाथ रामायणात मात्र ही कथा आलेली आहे. पुढे ज्ञानदेव म्हणतात की अनेक शास्त्रांनी संन्यास व योग यांच्या एकवाक्यतेची गुढी उभारली आहे. संकल्प संन्यास हे योगाचे सार आहे. ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवाने कर्मयोगाला दृढतेने खरी वाटते, अशी ज्ञानदेवाने 52व्या व 53व्या ओवीत सरळ टीका केलेली आहे. एकाला गौण ठरवून एकाला श्रेष्ठ म्हटलेलं नाही. त्यांच्या दृष्टीने संकल्प संन्यास हा खरा संन्यास आहे.